सर्व विद्यार्थी मित्रांचं यूट्यूब चॅनलला स्वागत. सगळ्यांसाठी चांगली बातमी म्हणावी तर चांगली म्हणा तर बऱ्याच परीक्षा होत नाहीत. तर ITIच्या किंवा अप्रेंटिसच्या परीक्षा आता DGTने चालू म्हणजे आपण ITIच्या परीक्षा दिलेल्याच आहेत. अप्रेंटिसच्या परीक्षा पण लॉकडाऊनमध्ये दिलेल्या आहेत. तर 111वी अप्रेंटिस परीक्षा म्हणजे 111 नंबर का जो एग्ज़ाम है वो बैच नंबर रहता है या 108, 109, 110, 11 उसमें से म्हणजे त्याच्यातून 111वी जी आता जी तुमची ऑल इंडिया ट्रेड टेस्ट आहे म्हणजेच अप्रेंटिस एक्झाम आपण त्याला म्हणतो ATS, ती आता DGTने जाहीर केलेली आहे. त्याबद्दलचं वेळापत्रक इथे आलेलं आहे. तर वेळापत्रकामध्ये तुम्ही जर बघाल तर इथे प्रॅक्टिकल मार्क्स दिलेले आहेत. हे प्रॅक्टिकल्स घेऊन त्यांचे मार्क्स जनरली आणि सेशनल मार्क्स हे कंपनीने करायचे. एस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुमची कंपनी तिने करायचे 5 तारीख ते 23 जुलैपर्यंत, 5 जुलै ते 23 जुलैपर्यंत म्हणजे 19 दिवसात पूर्ण करायचं आहे. तर त्यामध्ये प्रॅक्टिकलचे मार्क्स आणि सेशनल मार्क्स हे कंपनीने करायचं आहे. ये एस्टैब्लिशमेंट करती है, प्रैक्टिकल एग्ज़ाम और सेशनल मार्क आपको देते हैं वो कंपनी करते हैं. बीच में एक इंजिनिअरिंग ड्रॉइंग करके लिखा है, मध्ये एक इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणून लिहिलेलं आहे. तर ही ड्रॉइंग एक्झाम सगळ्यांसाठी नसते. तर जनरली जे MCVC किंवा डायरेक्ट NCVT वगैरह करतात त्यांच्यासाठी असते. MCVT करके आते हैं या डायरेक्ट NCVT करते हैं 3 साल का कोर्स, उनके लिए है वो. तर त्याच्यानंतर आहे ऑनलाईन एक्झाम रजिस्ट्रेशन. म्हणजे प्रत्येक मुलाला म्हणजे तुम्ही ज्यांनी अप्रेंटिस पूर्ण केलेली आहे, जी मुलं फेल झालेली आहेत 108, 109, 110 अप्रेंटिस एक्झाममध्ये, किंवा जी मुलं बसू शकली नाहीत म्हणजे जे अप्रेंटिस काही कारणास्तव बसू शकले म्हणजे त्यांचं रिझल्ट अवेटेडमध्ये भरलं होतं आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालं नाही, ते त्या ठिकाणी बसू शकले नाही 110 नंबरच्या एक्झामला किंवा 110B सुद्धा बसू शकले नाही. तर त्यांच्यासाठी ही अपॉर्च्युनिटी असू शकते असं मी म्हणेन. तो उनके लिए ये एग्ज़ाम में हो जाएगा. तर त्या सगळ्या मुलांनी सुद्धा इथे लक्ष द्यायचं आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे तुमचं तर ते 24 तारीखपासून तुम्ही 10 तारीखपर्यंत करायचं आहे. जनरली 24पासून तुमचा टॅब ओपन होईल, रजिस्ट्रेशनचा टॅब ऑनलाईन एक्झामसाठी, आणि ते तुम्हीच करायचं आहे. प्रत्येक अप्रेंटिसने स्वतः करायचं आहे. त्याची जबाबदारी तुमची असणार आहे. त्यामुळे तुम्ही 24 तारीखपासून 10 ऑगस्टपर्यंत हे सगळं जी त्यांची प्रोसेस आहे ती पूर्ण करायची आहे. मग त्याच्या अगोदर कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेलं असेल तर कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेलं असेल किंवा नसेल तर कंपनीला फॉलोअप घेऊन तुमचं कॉन्ट्रॅक्ट जनरेट करून तुम्ही त्या नवीन पोर्टलला रजिस्ट्रेशन केल्यानुसार कॉन्ट्रॅक्ट जनरेट करून ते पुढे पाठवणं हे कंपनी एस्टॅब्लिशमेंटचं काम आहे. परंतु त्याचं फॉलोअप तुम्हालाच घ्यायचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला, कॅन्डिडेटला हा फॉलोअप घ्यायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन एक्झाम मॅपिंग जे आहे, सेंटर मॅपिंग आपण त्याला म्हणतो, म्हणजे कुठे कुठे सेंटर लागणार आहेत तर ती त्या ठिकाणी एजन्सी बघते, ते सुद्धा डिपार्टमेंट DGT बघणार. त्यामुळे त्याकडे तुमचं काय लक्ष द्यायची गरज नाही आहे. त्यानंतर हॉल तिकीट डाउनलोडला परत तुम्ही ते एस्टॅब्लिशमेंट आणि ज्या ठिकाणी ITI ज्या ठिकाणी तुम्ही कंपनीमध्ये जात होते ती एस्टॅब्लिशमेंट कंपनीसुद्धा तुम्हाला हॉल तिकीट देऊ शकते किंवा तुम्ही स्वतःचं हॉल तिकीट त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. हे 23 तारीखपासून 3/9पर्यंत आहे. जो लड़के एग्ज़ाम फॉर्म भरेंगे 24 तारीख से 8 तारीख तक, 10 तारीख तक, 10 अगस्त तक, उनको हॉल टिकट डाउनलोड करना पड़ेगा खुद को. 23 तारीख से 3/9 म्हणजे 3/9पर्यंत तुम्ही ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. मग त्या हॉल तिकीटमध्ये तुमचं कोणतं सेंटर आलेलं आहे, ऑनलाईन एक्झाम ही तुमची 4 तारीखपासून 8 तारीखपर्यंत कोणत्याही दिवशी असू शकते, लक्षात ठेवायचं. तर ते तुमच्या हॉल तिकीटवर असणार आहे.
तुमचं कुठचं सेंटर आलं आहे, कॉम्प्युटर सेंटर कोणतं आहे ते त्या ठिकाणी तुमचं असणार आहे. तर ही महत्त्वाची बातमी होती. तर AITT एक्झाम 110, मग जी मुलं 108ला फेल झालेली असतील तीसुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात. 108 असेल, 109 असेल, फॉर्म भरू शकतात. 110 असेल, 110 त्याच्यात 2 राऊंड, बी राऊंडसुद्धा ते सगळे, किंवा एक्झामला बसू न शकलेले, याच्यापूर्वीच्या जे काही कॉन्ट्रॅक्ट जनरेट नाही झाले आणि एक्झामला बसू शकले नाहीत, त्या सर्व विद्यार्थ्यांना हा चान्स आहे. 111वी एक्झाम जी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी अटेंड करायची आहे. तर जुन्या विद्यार्थ्यांना सांगेन, जे जुने विद्यार्थी आज हे सगळं आहे, नवीन विद्यार्थी आहेत साधारण लॉकडाऊनच्या पूर्वी ॲप्रेंटिसला जॉईन झालेले आणि लॉकडाऊन नंतर ॲप्रेंटिस पूर्ण केलेले, साधारण जी डेट डिपार्टमेंट देईल त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही त्या 111व्या ॲप्रेंटिस एक्झामला अटेंड राहू शकता. आणि जे विद्यार्थी ज्यांचं कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालं नाही त्यांच्यासाठी सुद्धा काही नोटिफिकेशन्स आलेले आहेत. SOP आले स्टँडर्ड SOP ऑपरेटिंग प्रोसिजर आलेली आहे. तर जे विद्यार्थी मागच्या वर्षी बसू शकले नाहीत, जे फेल झालेत, त्यांनी कंपनीशी तुमच्या सतत संपर्कात राहायचं आहे. कंपनीला तुम्ही हे जे नोटिफिकेशन आहे ते जनरली कंपनीलासुद्धा आलेलं आहे, तरी पण तुम्ही कंपनीशी थोडंसं काय म्हणतो फॉलोअप घ्यायचं आहे. त्या अधिकाऱ्यांशी, HR डिपार्टमेंटशी फॉलोअप घेऊन त्यांच्याशी तुमचं कॉन्ट्रॅक्ट जनरेट करायला लावायचं आहे, साईन कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे. त्याच्यासाठी स्टेप्स आहेत सगळ्या दिलेल्या. तर ही पहिली जी स्टेप्स आहे ही कंपनीने करायची आहे पूर्ण, इथपर्यंत 7 स्टेप. मग त्या ठिकाणी IBM पोर्टल म्हणजे नवीन पोर्टल, जर तुम्ही विद्यार्थी जुन्या पोर्टलवरचे असाल, विप्रो पोर्टलवरचे, तर त्या विद्यार्थ्यांनी IBM पोर्टलवर काय करायचं म्हणजे नवीन पोर्टलवर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर कंपनी तुम्हाला ह्या सगळ्या स्टेप्स करून देणार आणि तुम्हाला एक टेम्पररी काय म्हणतात कॉन्ट्रॅक्ट जनरेट करून पाठवणार. आफ्टर सक्सेसफुली अपलोड टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट नंबर विल बी जनरेटेड बाय द सिस्टीम विच इज लुक लाईक TMP. म्हणजे टेम्पररी तुम्हाला कॉन्ट्रैक्ट जनरेट त्या ठिकाणी येणार. तो सबके मेल में आएगा वो कॉन्ट्रैक्ट, वो उसको आपको साइन करना है. जो लड़के 110 एग्ज़ाम में नहीं बैठ सके, 110 एग्ज़ाम में नहीं बैठ सके, उनके लिए इम्पॉर्टेंट नोटिस है ये. तो आपके हिसाब से आपको क्या करना है, जो आप रजिस्ट्रेशन करेंगे 2 नंबर का पूरा आपका उसमें पार्ट आपका है. एक्टिविटीज़ टू बी परफॉर्म बाय द कैंडिडेट. लॉग इन टू IBM पोर्टल मतलब apprentice.india.org पोर्टल में रजिस्ट्रेशन किया, उसमें लॉगिन करना है वही नंबर से. बाद में चेक ऑल हिज प्रोफाइल डाटा एंड अपडेट अपलोड मिसिंग डाटा और डॉक्यूमेंट में. जो आपका कंप्लीट रहेगा 100% कंप्लीट करने का है. प्रोफाइल आपको 100% कंप्लीट करना है उधर. बाद में कॉन्ट्रैक्ट में जाके साइन द डॉक्यूमेंट बाय द क्लिकिंग साइन बटन. कॉन्ट्रैक्ट में आपको कंपनी कॉन्ट्रैक्ट भेजी, उसमें साइन करना है और ईमेल भी भेजेगी, ईमेल पे भी साइन करना है. फाइनल कॉन्ट्रैक्ट नंबर विल बी जनरेटेड बाय द सिस्टम विच इज CN. आपका कॉन्ट्रैक्ट नंबर CN से आएगा तो आपका फाइनल कॉन्ट्रैक्ट जनरेट हुआ है. अगर ईमेल में TMP आया तो मतलब वो आपका टेम्पररी कॉन्ट्रैक्ट नंबर होगा. बाद में ये जो पूरा डिटेल है वो बाद में आपका ITI का जो अप्रेंटिस सेक्शन रहता है, उसको हम BTRI बोलते हैं, उसमें वो जाता है. बाकी का सब प्रोसेस बाद में वो कंपनी और दोनों कोऑर्डिनेशन करके आगे DGT को सब भेजते हैं और बाकी सब DGT करेगा. उसमें बाकी आपको कुछ नहीं करना है, खाली आपको ईमेल चेक करके रहना है. और टोटली आपके जो है मतलब असिस्टेंट एडवाइज़र रहते हैं, अप्रेंटिस AAA बोलते हैं हमको, अप्रेंटिस असिस्टेंट एडवाइज़र, उनको आपको फॉलोअप लेना है. एस्टॅब्लिशमेंट के HR डिपार्टमेंट से आपको म्हणजे परत तुम्ही त्या ठिकाणी थोडीशी त्यांना आठवण करत राहायची आहे किंवा तुम्ही जाऊन त्यांना भेटायचं आहे की माझी अप्रेंटिस एक्झाम राहिली होती काही कारणास्तव. म्हणजे पूर्वी बरीच कारणं होती
प्रोफाईल एडिट झाली नाही आणि अशी बरीच कारणं होती. मग त्यामुळे त्या ठिकाणी जी मुलं रिझल्ट अवेटेड टाकलेलं होतं त्या मुलांसाठी हा एक महत्त्वाची सूचना आहे. तर प्रत्येकाने 111 नंबर जी परीक्षा आहे त्याच्यासाठीच्या जे तुमचे हे लागणार आहे डिटेल्स ते तुम्ही प्रत्येक तुमच्या कंपनीला आणि ITIशी संबंधित ज्या कंपनी ITI जोडलेला असतो AAA ॲप्रेंटिस असिस्टंट ॲडवायझर त्यांच्याशी तुम्ही कंटिन्यू कॉर्डिनेशन करून तुमचं परीक्षा कशाप्रकारे पूर्ण होईल याकडे बघायचं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना परत एकदा सांगणार आहे की ॲप्रेंटिस एक्झाम कशी क्रॅक करावी त्याचा व्हिडिओ माझा पुढल्या 2 दिवसात येणार आहे. तर तो सुद्धा तुम्ही हे करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन नवीन जे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ॲप्रेंटिस एक्झाम असेल किंवा जॉब संदर्भात असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. आता या सर्व ज्या नोटिफिकेशन्स आहेत त्या apprenticeindia.org ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर येत राहणार आहे. त्यामुळे जे परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी ही वेबसाईट वरचेवर बघत राहायचे आहे. त्याचबरोबर इथे अशी शेड्यूल वगैरे येतात किंवा नोटिफिकेशन्स असतील, काही SOP असतील, ते ह्या टॅबला कंटिन्यूस रन होत असतात पुढे अशी. ती तुम्ही डाउनलोड करून वाचायचे म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की कोणतं नोटिफिकेशन आलं आहे, टाईम टेबल आलं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे, कसं करायचं आहे, सगळे त्याचे SOP त्या ठिकाणी टाकत असणार आहेत DGT मार्फत. तर त्यामुळे ती वेबसाईट apprenticeindia.org ही सतत तुम्ही जनरली बघत राहायची.